मॉर्निंग. आज आहे रुचिताचा बर्थडे आणि मी आता तिला घ्यायला चाललोय. ती समोर चौक फाट्यावर मला भेटणार आहे. मे बी आली आहे ती, कारण का एक 15-20 मिनिटापूर्वीचा मेसेज होता मला की मी पोहोचते. रे 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 हाय, हॅलो, कसा आहात तुम्ही? किती वेळ झाला? 15-20 मिनिट. बाप्पा, सॉरी. थँक्यू फॉर कमिंग. सो आम्ही आता एका स्पेशल प्लेसला चाललो होतो, पण जाता आता माझा मित्र मनोजने फोन केला की जरा एक 5 मिनिटं मला तू भेटून जा. आणि तो मला इथे भेटलेला आहे बघा भेटायला. हॅलो सर. बघा मस्त असं एकदम हट्टाकट्टा माणूस आहे आमचा. रुचिता मॅम साठी केक घेऊया आपण. कागद केला, समुद्राची शाही केली, तरी रुचिताची मती वितरणार नाही. पण मी 3-4 उखाणे घेतलेले आता आणि सगळे नवीन होते. आणि जा या आणि जा, तसं नाही, काम झालं म्हणजे हो बोलून जा. नाही, पहिला कांदा पोहे झाले. मला रुचिताच्या मामाने विचारलं की तुम्ही मुलीशी बोलायचं का तुम्हाला? तर बोललो चालेल. म्हटलं की ती तिकडून येते. मी थांबलोय, बोललो आता येईल, जरा वेळात येईल. पण ऍक्च्युली मागून पण एक दरवाजा होता, ती तिकडून ऑलरेडी तिथे जाऊन बसलेली होती. आणि मला सांगून ठेवलेलं की तू इथे येऊन बस, म्हणजे ते त्यांना जेव्हा आम्ही विचारू की म्हणजे बोलायचं आहे का, की तुम्ही नक्की काय बोलत होते, आणि आम्हाला माहितच नाही की 15-20 मिनिट निघून गेले. आम्ही 4 वाजता बोलायला लागलो ना, तर रात्री 12 वाजता तरी आम्हाला कळत नाही की आम्ही बोलतोय. असं रोज बोलत होतो ना, त्याच्यामुळे ते एकदा नाही होऊ शकत. आता आम्ही गेलेलो ताजमहल पॅलेस आणि ते खूप जास्त छान आहे. आणि ते फोटो किंवा व्हिडिओ अलाउड नाही, तरी पण आम्ही थोडासा व्हिडिओ केला आहे, तो तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. ट्रान्सफर करेल तुम्हाला मेन बोटवर.
हॅपी बर्थडे रुचिता. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. आज आहे आमच्या क्वीनचा बर्थडे. आता गेला. हॅपी बर्थडे. पाणी नाही पडत.